सगळी टीम बाहेर निघाली आहे पोलीसवाल्यांची। रात्री त्यांनी SP साहेबांनी बोलून ठाणेदार होते आणि जे इलेक्शनमध्ये ज्यांच्यावर जबाबदारी असते ते अधिकारीसुद्धा तिथे होते आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलं, मॅडम एकालाही आम्ही सोडणार नाही। आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे लोक विचारावर चालणारे लोक आहे आणि ते विचार घेऊन संविधानाला मानणारे लोक आहे। ते विचार घेऊन मी मैदानात आहे, कालही होती, आजही आणि पुढेही राहणार आहे। जर त्यांची भाषा असन कापण्याची तर आमची भाषा त्याच पद्धतीने राहील। आम्ही शांतनी बसणार आहे। सगळी टीम बाहेर निघाली आहे पोलीसवाल्यांची। रात्री त्यांनी SP साहेबांनी बोलून ठाणेदार होते आणि जे इलेक्शनमध्ये ज्यांच्यावर जबाबदारी उमेदवार आहेत समोरचे ते कुठेतरी घाबरलेले आहेत, चिंतेमध्ये आहेत आणि त्यामुळे कुठेतरी मतांचं ध्रुवीकरणासाठी पुन्हा एक जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कुठेतरी मला दिसतो आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे जनता ही हुशार आहे। कुठल्याही प्रकारे अशा जातीपातीच्या भांडणात आता पडणार नाही। जनतेला विकास पाहिजे आणि आम्हीसुद्धा ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढतो आहे। आम्हाला विकासाशिवाय बाकी मी कुठल्याही भानगडीत पडणार नाही। प्रत्येक वेळी माझा एक प्रश्न आहे की राणांसोबतच का घडतं, हा एक विषय आहे। बाकी मला त्याबद्दल जास्त बोलायचं नाही, परंतु या घटना दुर्दैवी आहेत आणि त्याचा मी निषेध करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।